श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. आज आहे उत्पत्ती एकादशी. या एकादशीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात. आता या एकादशीच्या दिवशी आळंदीच्या ठिकाणी भरपूर गर्दी होत असते. या दिवशी लाखो भाविक आळंदीला जात असतात आणि तेथील सोहळा हा बघण्याजोगता असतो. आता आपल्याला तिथे जाणे शक्य होत नाही, माऊलींचे दर्शन घेणे शक्य होत नाही, पण या दिवशी आपण उपवास करू शकतो, तसेच घरी सेवा देखील करू शकतो. आता ज्यांना उपवास करणे शक्य नाही तर अशा व्यक्तींनी फक्त सेवा केल्या तरी पण आपल्याला भगवान विष्णू व माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा नक्कीच प्राप्त होईल. आता भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही. आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही, पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो. तसेच आपण मेहनत देखील घेत असतो, पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे मिळत नाही. मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी, आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्या याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. असे म्हटले जाते की या दिवशी देवी एकादशीने मूळ राक्षसाचा वध केला होता. त्यामुळे या तिथीला तिची पूजा केल्याने उपवास करणाऱ्या व्यक्तीचे सर्व त्रास दूर होतात. आता या एकादशीच्या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंची पूजा करायची आहे. तुमच्या घरामध्ये भगवान विष्णूंचा फोटो नसेल तर प्रत्येकाच्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती ही असतेच, तर आपण बाळकृष्णाची पूजा करायची आहे. बाळकृष्णाला अगोदर शुद्ध जलाने, त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत राहायचा आहे. त्यानंतर बाळकृष्णांना म्हणजेच विष्णूंना ज्या काही वस्तू प्रिय आहेत त्या सर्व वस्तू तुम्ही त्यांना अर्पण कराव्यात. मग पिवळ्या रंगाची फळे असतील, पिवळ्या रंगाची फुले असतील तर ती देखील तुम्ही अर्पण करू शकता. तसेच एक तुळशी पत्र देखील अर्पण करायला विसरायचं नाही. आता या दिवशी आपल्याला कापुरासोबत काही वस्तू जाळायच्या आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही इडापिडा आहे, नकारात्मकता आहे, नजरबाधा आहे ती दूर होईल. तसेच आपल्याला संध्याकाळी एका ठिकाणी दिवा लावायचा आहे की ज्यामुळे आपल्याला विष्णूंचा आशीर्वाद देखील प्राप्त होईल. आता आपल्या घरामध्ये कोणी ना कोणी येत असतं, शेजारी असो किंवा नातेवाईक असो, प्रत्येकालाच आपल्याबद्दल चांगले वाटते असे नाही. मग त्यांच्यामध्ये असणारी नकारात्मकता आपल्या घरामध्ये कुठेतरी प्रभाव करत असते आणि त्याचाच प्रभाव आपल्या मुलांवरती, आपल्या पतीवरती पडतो. मग आपल्या घराची, मुलांची, पतीची प्रगती ही कुठेतरी खुंटत असते. तसेच आपण बाहेरून देखील भरपूर वस्तू घरामध्ये आणत असतो, त्यामधून देखील नकारात्मक ऊर्जा ही येत असते. तर ही जी काही नकारात्मकता आहे, नजरबाधा आहे, इडापिडा आहे ती दूर होण्यासाठी आपण हा उपाय करायचा आहे. किंवा एखाद्या व्यक्तीच्या मागे कायम संकटे लागलेली असतात. आपण म्हणतो की या व्यक्तीला साडेसाती आहे, कोणतंही काम हाती घेतलं तर त्याच्याने ते लवकर पूर्ण होत नाही किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये त्या व्यक्तीला यश मिळत नाही, तर त्या व्यक्तीसाठी देखील आपण हा उपाय करू शकता. आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला 2 लवंग घ्यायचे आहे. आता लवंग आपण आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे. देवघरामध्ये प्रथम एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. त्यानंतरच हा उपाय करायला घ्यायचा आहे. तुमची देवपूजा देखील आपण अगोदरच करून घ्यावी. सायंकाळी 6 नंतर आपण हा उपाय करायचा आहे. आता 2 लवंग घेतल्यानंतर लवंग हे साबूत असावे, त्यांना पुढे फूल देखील पाहिजे. आता हे लवंग आपल्या घरामध्ये ज्या पण व्यक्तीला नजरबाधा झालेली आहे किंवा ज्या पण व्यक्तीला साडेसाती आहे त्या व्यक्तीवरून हे लवंग आपण 5 वेळा उतरून टाकायचं आहे. उतरत असताना म्हणायचं आहे की माझ्या मुलाला किंवा माझ्या पतीला जी काही नजरबाधा झालेली आहे, याच्यामागे जी काही संकटे लागलेली आहे ती पूर्णतः दूर होऊ दे असे आपण म्हणावे. तसेच याची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होऊ दे असे म्हणून आपण हे लवंग आपल्या घराबाहेर घेऊन जायचं आहे. घराबाहेर गेल्यानंतर आपल्या दरवाजावरून देखील हे लवंग 5 वेळा उतरवायचे आहे. त्यानंतर हे लवंग आपण आपल्या घराच्या बाहेर घेऊन जायचं आहे आणि घराच्या बाहेर गेल्यानंतर तुम्ही हे लवंग बाहेर टाकून देऊ शकता. एखाद्या झाडाखाली टाकले तरी पण चालेल. यामुळे आपल्या मुलाला किंवा पतीला जी काही नकारात्मकता, नजरबाधा झालेली असेल तर ती पूर्णतः दूर होत असते. आता मुलाला पाटावरती किंवा चौरंगावरती बसवत असताना तुम्ही फक्त दक्षिण दिशेकडे तोंड करून बसवायचं नाही, पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसवायचं आहे. आता यानंतर आपल्याला दुसरा उपाय करायचा आहे. या दिवशी आपल्याला संध्याकाळी देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे की ज्यामुळे आपली जी काही आर्थिक टंचाई चालू आहे ती देखील दूर होईल व आपल्या घरामध्ये पैसा देखील येईल. सर्व समस्या नक्कीच दूर होतील. आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. आता प्रथम एक प्लेट घ्यायची आहे. आता या प्लेटमध्ये आपण स्वस्तिक काढायचं आहे. मग हळदी आणि कुंकू एकत्र करून त्याने आपण प्लेटमध्ये स्वस्तिक काढायचं आहे.
त्यामध्ये तुम्ही गंगाजल किंवा गुलाबजल टाकू शकता। स्वस्तिक काढल्यावरती त्यावरती आपल्याला थोडेसे पांढरे तीळ हे अर्पण करायचे आहे। पांढरे तीळ हे भगवान विष्णूपासूनच निर्माण झाले होते असे म्हणतात। तसेच पांढऱ्या तिळांचा उपयोग भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी देखील केला जातो। त्यामुळे अगदी आपण मूठभर पांढरे तीळ घ्यायचे आहे आणि त्या स्वस्तिक वरती ठेवायचे आहे। त्यानंतर आता आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे। मग तुम्ही मातीची पंती घेऊ शकता किंवा कणकेचा दिवा घेतला तरी पण चालेल। हा जो काही दिवा आहे तो दिवा कुठेही मध्ये तुटलेला असेल किंवा फुटलेला असेल तर असा दिवा आपल्याला घ्यायचा नाही किंवा काळवंडलेला दिवा देखील घ्यायचा नाही किंवा तुम्ही अगदी कणकेचा दिवा देखील बनवू शकता। आता हा दिवा घेतल्यानंतर आपल्याला या दिव्यामध्ये शुद्ध तूप टाकायचं आहे। तसेच आपल्याला या दिव्यामध्ये काही वस्तू देखील टाकायच्या आहेत। तर आपल्याला 2 हिरवी वेलची घ्यायची आहे। आता हिरवी वेलची आपण या दिव्यामध्ये टाकायची आहे। तसेच 2 लवंगा देखील घ्यायच्या आहे। लवंगा या साबूत असाव्या, कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात, त्यांना पुढे फूल देखील पाहिजे अशा 2 लवंगा आपण त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहे। आता लवंग आणि हिरवी वेलची टाकल्यानंतर आपण हा दिवा ती जे काही तीळ होते त्या तिळावरती ठेवायचे आहे। दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे, फूल व्हायचं आहे, दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला काही सेवा देखील करायची आहे। कारण की आपण फक्त उपाय केले आणि त्यासोबत जर काही सेवा केल्या नाही तर आपल्याला त्याचा काही एक रिझल्ट बघायला मिळत नाही। त्यामुळे आपण सेवा करणे देखील तितकेच गरजेचे आहे। तर आपल्याला व्यंकटेश स्तोत्र 1 वेळा पठण करायचं आहे। तसेच आपण श्री सुक्तम देखील 1 वेळा पठण करायचं आहे। अगदी तुम्हाला पठण करणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून देऊ शकता, श्रवण केलं तरी पण चालेल, पण आपल्याला या सेवा करायच्याच आहे। त्यानंतर आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती भगवान विष्णू व माता लक्ष्मीला सांगायची आहे। मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो, घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा कुठेतरी वायफळ खर्च होऊन जातो किंवा मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही, मुलं अभ्यास तर करतात पण त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही किंवा त्यांना नोकरी मिळत नाही, जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने भगवान विष्णू व माता लक्ष्मीला आपण सांगायचे आहे। आता यानंतर हा दिवा आपल्याला तिथेच राहून द्यायचा आहे। अगदी रात्रभर आपण तो दिवा तिथेच ठेवायचा आहे। आता दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर अंघोळ झाल्यानंतर आपण या दिव्यामध्ये जे काही 2 लवंग आहेत ते 2 लवंग घ्यायचे आहेत। तसेच 2 हिरवी वेलची देखील त्या दिव्यामधून काढून घ्यायची आहे आणि हे लवंग आणि हिरवी वेलची आपल्याला तुळशीच्या मातीमध्ये दाबायची आहे। प्रथम तुळशीसमोर एक शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा, मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करावा। त्यानंतर आपण हे लवंग आणि हिरवी वेलची आपण आपली जी काही मनोकामना आपण अगोदरच्या दिवशी म्हणजे रात्री मागितली होती तीच मनोकामना मागून तुळशीमध्ये आपण हे दाबून द्यायचं आहे। यामुळे आपली इच्छा, मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होते अशी मान्यता आहे। आता यानंतर जो काही दिवा होता तर तो दिवा जर कणकेचा दिवा असेल तर तुम्ही एखाद्या झाडाखाली किंवा वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करू शकता किंवा जर दुसरा दिवा घेतला असेल तर तो दिवा तुम्ही स्वच्छ धुवून परत वापरला तरी पण चालेल। तसेच दिव्याखाली आपण पांढरे तीळ देखील ठेवले होते, तर हे पांढरे तीळ आपण पक्ष्यांना खायला घालायचे आहे। जसे जसे ते पक्षी हे पांढरे तीळ खातात तसेच आपल्या आयुष्यातील आर्थिक टंचाई ही दूर होत चालते व आपल्या सर्व समस्या देखील दूर होतात अशी मान्यता आहे। अगदी तुम्ही गॅलरीमध्ये देखील हे पांढरे तीळ पक्ष्यांना खायला ठेवू शकता किंवा एखाद्या झाडाखाली ठेवले तरी पण चालेल। तसेच या दिवशी आपण कापुरासोबत देखील काही वस्तू जाळायच्या आहे। एका मातीच्या भांड्यामध्ये थोडेसे अखंड तांदूळ घ्यावे, त्यामध्ये आपल्याला 2 भीमसेनी कापराच्या वड्या, शुद्ध तूप आणि 2 लवंगा ठेवायचे आहे आणि याचा जाळ आपल्या घरामध्ये करायचा आहे। त्यानंतर ही पंती सर्व घरामध्ये घेऊन फिरायची आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत आपण हे सर्व ठिकाणी फिरवून घ्यायचं आहे। त्यानंतर हा धूर शांत झाल्यानंतर हे जे काही अर्धे तांदूळ आहे ते अर्धे तांदूळ तुम्ही पक्ष्यांना खायला घालू शकता। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।